चला लांजाला जायचं आहे. बघूया कुठली गाडी वगैरे आहे काय माहिती नाही आहे. अर्णवाला आहे, आता अर्णव आहे, पुढे आयुषी आणि शुभ्र आहे. मगाशी आपण वरती मंदिरात जाऊन आलो, त्या लांजाला जाऊया. काय कामं काय आपल्याला, फिरूया 2 दिवस आहोत तर. ती आजी आणि पण नाही आहे. हा चिंट्याचा घर आहे. चिंट्या बघते. आजी आणि पण मुंबईला गेलेत. हो आजी, काय बोलताय? येतो लांजावरून. होय, लांजात जाऊन. हा खंड्या कुठे गेला? खंड्या कुठे गेला? हा इकडे शुभ्रा आणि आयुष्य. हे शुभ्री, हाय. टोपी अशी का घातली? तिने उलटी लावला नाही. ते हे झालंय, ते खराब झालंय, ते निघतं. शुभ्री हाय. बोल हाय, हॅलो, नमस्कार. शुभ्राचे केस बघा, मोठे झाले केस. वाव, दाखव, अशी कर. अरे वा. चल पटापट. चल पटापट. शुभ्री आहे का? चल, झोपा काढते, उचलून घ्यायला सांगते. चालत नाही. लांजा डेपोला आलो. गर्दी आहे, सगळी शाळेंच्या मुलाची गर्दी आहे. शाळा सगळ्या आताच सुटल्या. चल ना जरा, चाल ना शुभ्री, चाल ना. नाही बोलते बघा, कुस्की आहे ही. कुस्की. कृष्णामध्ये आलो नाश्ता करायला. थांब, देतो मी. दोघांचं आलंय. आयुषीने पोहे मागवले, अर्णवने वडापाव मागवले.
मिसळपाव आला. मिसळपाव पण आला. हो हे मिसळपाव. हां तू भाजी पाव मग हा ह्याच्यातलं पण घे. अरे मग ते ठेव ना, ते पार्सल ते ठेव, ते नको खाऊ. अर्णवला खायची होती मिसळपाव, सांगत होता भाजीपाव. शुभ्रा काय खाते? काय खाते? खायला नको, मोबाईल बघ. खूप ऊन लागते दुपारचं. गावाला तसं बरं आहे, खूप ऊन आहे. सकाळवर जरा थंडी लागते, पण 10च्या नंतरला खूप ऊन लागतं, कडकडीत ऊन आहे. चला आता एवढं झालं तर निघायचं आहे परत घरी जायला. 12:30ची गाडी होती, आता मिळेल काय माहिती नाही. बघूया, मिळाली तर उशीर डेट असेल तर मिळेल, नाही तर नाही मिळणार. बघू. काल थोडीशी साफसफाई केलेली आयुष्य आणि मी, थोडी इथले इथले केली आहे. हे सगळे पातेराचे ढिगारे लावले आहेत, तसं अजून भरपूर आहे. इकडे तर कधी केलंच नाही आहे. पण यावेळेला विचार चालला आहे, यावेळेला पातेरा जाळायचा नाही आहे. बघूया, त्याचं खत बनवायचा विचार चालला आहे. कसं बनवायचं, काय बनवायचं, काही आयडिया नाही आहे. बघा, तुम्हाला जर माहिती असेल सुकलेल्या पाल्याचं खत कसं बनवतात तर जरा कमेंट्समध्ये नक्की सांगा. मला तर काय आयडिया नाही आहे. कसं आहे, आपण जन्मापासून मुंबईत राहिलेलो आहे. गावची एवढं शेतीचं वगैरे, झाडं लावायचं वगैरे एवढं काय आयडिया नाही आहे. त्यातल्या त्यात आपल्या इकडे तिकडे बघून, यूट्यूबवर वगैरे बघून करतो थोडंफार. बघूया, या वेळेला प्लॅनिंग आहे सुक्या पाल्यापासून खत बनवायचं. बघू कितपत सक्सेस होतं आहे ते. आता तर नाही, आता संडेला मुंबईला रिटर्न जायचं आहे. तर नेक्स्ट टाईम आता मेमध्ये पण येऊ, या लोकांना घ्यायला यावं लागेल ना, तेव्हा बघूया काय कसं करायचं ते. आंबा खाऊया, थोडंसं पाणी पिलो, थोडा आंबा खाऊ. एवढं वरती आलो आहे, काहीतरी पाहिजे ना. काय म्हणतात ना, कष्टाचं फळ. हे बघा, कष्टाचं फळ. एक नंबर. मला माझ्या कष्टाचं फळ मिळालं आहे. तुम्हाला मिळालं आहे? नक्की सांगा. बघताय का, हे बघायचं नशीब फक्त कोकणी माणसाला आहे, बाकी कोणाला नाही. कसा वाटला?
चला जाऊया घरी. थोडेफार आंबे मिळालेत, एवढे आंबे मिळालेत, भरपूर झाले. बाबा अधूनमधून चक्कर मारतील, तोपर्यंत पिकतील आंबे. पिकायला तर लागला आहे. चला घरी जाऊया, सगळं जमा करूया आणि घरी जाऊया.